एक एक करून भरून घेऊया। हे बघा। नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत मस्त पैकी मिरचीची भजी। आपण मिरचीची भी भजी बघितली आहे, बटाट्याची पण भजी बघितली आहे, पण या दोन्ही कॉम्बिनेशनची भजी आज वेगळ्याच प्रकारची आहे, ते तुम्हाला मी आज बनवून दाखवते। चला मग आपण सुरुवात करूया। काय काय आहे ते बघून घेऊ। हे बघा मित्रांनो, हे रोजचे आपले मसाले, धनजिरा पावडर, गरम मसाला, हे उकडलेले बटाटे, कांदे, मिरच्या, हे सोडा, लाल तिखट मसाला, मीठ, तीळ, बेसन, तांदळाचं पीठ, तेल, कढई, पाणी। चला आता आपण सुरुवात करूया। पहिला आपण मिरच्या मस्त पैकी धुवून घेऊया आणि मग सुरुवात करू। हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आपण मिरची एक नंबर धुवून घेतलेले। आता पहिले आपण सगळं सुरुवात करायच्या आधी आपण याला मधून चिरून घेऊया। हे बघा, असं मस्त पैकी चिरून घेऊ। हे बघा, आता सगळ्या मिरच्या आपण असे करून सगळे चिरून घेऊया। हे बघा मित्रांनो, आता शेवटची मिरची घेते, मस्त पैकी चिरून घेऊ। आणि त्याच्यामध्ये एक तुम्हाला ट्रिक सांगते। हे बघा, मस्त पैकी सगळे मिरची आपण चिरून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं मीठ चोळून घेऊया, जेणेकरून मिरचीचा जो तिखटपणा असतो तो निघून जातो। हे बघा, असे सगळ्यामध्ये आपण थोडं थोडं मीठ चोळून घेऊ। हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आपले सगळ्यांमध्ये मिरच्यांमध्ये कट करून मी सगळ्यांमध्ये थोडे थोडे मीठ चोळून घेतलेले। आता आपण याला 5 मिनिटं जरा वेगळं ठेवूया। आणि आता आपण बटाट्याची साली काढून घेऊया। हे बघा, आता साली काढून घेते आणि चांगल्यापैकी आपण मॅश करून घेऊ। हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आता बटाट्याच्या साली सोलून झालेल्या। आता आपण याला मॅश करून घेऊया। हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आपलं मॅश झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये बारीक बारीक कांदे चिरून घेऊया। बारीक बारीकच आपल्याला कट करायचे। मस्त पैकी बारीक बारीक कांदे, अर्धच मी घालते कारण थोडेच आहे ती, त्या हिशोबाने जास्त असल्यावरती तसं त्या हिशोबाने तुम्ही कांदे जास्त टाकू शकता, मी अर्धच टाकते। हे बघा मित्रांनो, बारीक बारीक कांदा चिरून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया। आता मी कोथिंबीर बारीक चिरून टाकते। हे बघा, बाकीची कोथिंबीर आपल्याला बेसन मध्ये टाकायचे। बारीक 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 कोथिंबीर चिरून टाकते। साईडला ठेवून आपण आता सगळे मसाले एक एक करून टाकून देऊया। हे धनजिरा पावडर आहे, थोडे थोडे टाकून गरम मसाला, थोडासा लाल तिखट मसाला, नकभर चवीपुरतं मीठ, थोडेसे तीळ, आणि आता आपण चांगल्यापैकी एकजीव करून
हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आपला एकजीव करून झालेला आहे. आता आपण याचा बॅटर बनवूया बेसन आणि तांदळाच्या पिठाचा. बघा मित्रांनो, मस्त पैकी आपल्याला आता ह्याच्यात तांदळाचं पीठ टाकायचं आहे खुसखुशीत होण्यासाठी. तीळ टाकून देऊया मस्त पैकी. थोडस धनजीर पावडर, नकभर गरम मसाला टाकलेला आहे, मीठ आणि थोडीशी चिमटभर सोडा. आता थोडस मी कोथिंबीर चिरून ह्याच्यामध्ये टाकते. मस्त पैकी कोथिंबीर चिरून टाकली. आता आपण ह्याला मिक्स चांगल्यापैकी करून घेऊया. आता थोडं थोडं आपण पाणी टाकून याला चांगल्यापैकी मिक्स करून घेऊ. जसं लागेल तसं तुम्ही पाणी टाका. जास्त पातळ नाही, जास्त घट नाही. चांगल्यापैकी आपलं बॅटर तयार झाला पाहिजे. बघा मित्रांनो, मस्तपैकी आपलं बॅटर तयार झालेला आहे. आता आपण याला साईडला ठेवून देऊया. आणि आपण येथे मिरची मस्तपैकी आता 10-15 मिनिटं झालेत. हे बघा मस्तपैकी आता चांगल्यापैकी आता हे जे सारण केलेलं आहे तिथंच मोठी ट्रिक आहे. मस्तपैकी जी सारण आपण मॅश करून ठेवलेलं आहे त्याला आता आपण ह्याच्यामध्ये एक एक करून भरून घेऊया. हे बघा बघा मस्तपैकी एक एक करून मिरची आपण याच्यात अशाच प्रकारची भरून घेते आणि साईडला ठेवून देऊ. चला आता आपण गॅस ऑन करून तळून घेऊया. हे बघा मित्रांनो, मी गॅस ऑलरेडी ऑन ठेवलंय थोडस आणि कढई ठेवली आहे. आता आपण तेल टाकून घेऊया. आणि आता हे गरम तेल आपण चांगल्यापैकी क्रिस्पी होण्यासाठी आपण थोडस 1 चमच त्याच्यात टाकून घेऊया. हे बघा हे गरम तेल आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. आता चांगल्यापैकी आता एकजीव करून घेऊ. हे बघा छान पैकी एकजीव झालं की आपले हे मिरच्या आहेत एक नंबर क्रिस्पी होतात. चला आता आपण एक एक करून मिरच्या त्याच्यात डिप करून टाकून घेऊ. असेच करून सगळे मी भरलेले जे मिरच्या आहेत असं करून सगळे टाकून देते. जेणेकरून आपले मस्त पैकी तळून येते. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आता आपण आता पलटी करून घेऊया. हो हो एक नंबर. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी क्रिस्पी क्रिस्पी एक नंबर झालेला आहे. आता आपण याला काढून घेऊया. आणि आता आपण दुसरा बॅटर टाकून घेऊ. असं पद्धतीने मस्त पैकी
हे बघा मस्त पैकी आपले मिरची भजी इथे आहे. तर ही मिरची भजी कसे तुम्हाला वाटले कमेंट मध्ये 100% सांगा. आणि आपले पावसाळ्याचे दिवस आहेत आणि असंच चटपटीत घरी करून बघा, 100% तुम्हाला आवडेल. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.